डॉक्टर कविता वरे म्हटलं की विद्यापीठाची विद्यार्थी चळवळ आणि विद्यार्थी चळवळीमध्ये तुमचं नेतृत्व आणि विशिष्ट एका धडाडीच्या एका स्टुडंट विंगचं नेतृत्व देखील तुम्ही केलेलं आहे. तर तुमचं शिक्षण, विद्यार्थी चळवळ आणि डॉक्टर कविता वरे हे तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल? माझा शिक्षणाचा म्हणजे जो प्रवास सुरू झाला किंवा जी धडपड एक ओढ लागली होती ना, ती संघटनात्मक याच्यातूनच खरं जास्त हे होत गेली. कारण तिथे ऐकायला मिळू लागलं, ज्या शिबिरांमधून बाहेर पडू लागले तर मग वेगवेगळ्या लोकांना मग ही दरी काय, हे सगळं घडतंय का समाजामध्ये, हे समजण्याचा एक अँगल तिथे मिळत गेला जो विद्यार्थी चळवळीमध्ये. आणि पहिले जे आंदोलनाची सुरुवात होती मला चांगलं आठवतंय, मुंबई विद्यापीठामध्ये दिल्लीमध्ये जे प्रकरण घडलं होतं महिला म्हणजे अत्याचाराच्या संदर्भात, निर्भया प्रकरण. तर निर्भया प्रकरणाच्या वेळेस तेव्हा कोणाला मला माहित नाही किती आत्मीयता वाटत होती, पण ते प्रकरण माझ्या जिवारी लागणार होतं. हॉस्टेलच्या सगळ्या मुलींना एकत्र करून, डिपार्टमेंटच्या सगळ्या मुलींना एकत्र करून एक मोठी रॅली काढलेली त्यावेळेस. म्हणजे ती पहिली लढाई होती आमची की हे घडतंय हे मुलींच्या कपड्यांमुळे नाही, मुलींनी रात्री उशिरा फिरतात म्हणून घडत नाहीये, तर या समाजातल्या पुरुषी व्यवस्थेतली हिंसक बुद्धी वाढते. भांडवली व्यवस्था तुमच्यामध्ये एक हिंसक स्त्रीचं शरीर तुम्ही कसं पाहताय उपभोगाचं साधन म्हणून, आणि आमच्या जाहिराती असतील, आमचे सगळे चित्रपट असतील, ते फक्त उपभोगाची वस्तू म्हणून जर महिलांना दाखवत असतील तर ती जे रॅली निघाली होती ना, त्याच्यामध्ये कोणतीही मुलगी म्हणजे नॉर्थ ईस्ट पासून ते सगळ्या मुलींचा समावेश त्या रॅलीमध्ये होता. आणि तिथे काय आम्ही राजकीय हे केलं नव्हतं, पण ती एक सामाजिक जाणीव होती की हे जर माझ्यासोबत घडलं तर, म्हणून तो संघर्ष जो विद्यार्थी चळवळी सोबत सुरू केला, SFI सोबत सुरू झालेली ती हे होती. आणि माझी जडणघडण मुळातच मी विरोध करते किंवा मला हे चुकीचं वाटतंय म्हणून विरोध नव्हता तो मुलगी म्हणून, तर मला तो विरोध कशामुळे होतोय हे मला संघटनेमुळे शिकायला मिळालं. संघटना मला माझं मत मांडण्याचं साधन मिळालं. विद्यार्थी चळवळ हे माझं मत, माझी चाललेली घालमेल व्यक्त करण्याचं साधन होतं. मुलांबरोबर बसून मुली कधी चर्चा करू शकत नाहीत, पण आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी चळवळीची लीडरशिप होती ती सगळी ग्रुपने एकत्र बसायची आणि प्रत्येक गोष्टीवरती जी आम्हाला प्रश्नांकित करते त्या प्रश्नावरती चर्चा निर्माण करणारी होती.